हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त क्रिस्पी असे वेजी बॉल्सची रेसिपी। तर हे बॉल्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता घ्यायचा आहे, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, आवडीप्रमाणे आलं लसूण घ्यायचं आहे, सोबत घ्यायची आहे कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत अर्धा कप भिजवलेले पोहे। पोहे घातल्यानंतर हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। पुढे एका बाउलमध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, बटाटा छान मॅश करून घ्यायचा आहे। बटाटा मॅश झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे वाटलेलं वाटण, बघू शकता अशा पद्धतीने। मग घ्यायच्या आहेत आवडीप्रमाणे भाज्या आणि त्याच्यामध्ये घालायची आहे धने जिरे पावडर, सोबत घालायची आहे हळद, त्याचबरोबर गरम मसाला घालायचा आहे थोडासा, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, कसुरी मेथी घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। सोबत वरून घालायचं आहे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यातला एक असा थोडा गोळा घ्यायचा आहे, त्याची अशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त चीज भरू शकता। इथे मी मोझरेला चीज वापरला आहे। चीज भरल्यानंतर पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे आणि बघू शकता त्याचा असा बॉल करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। अशा पद्धतीने पुढे आपल्याला एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची आहे। त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतले, 1/4 कप पाणी घेतलंय, छान त्याची स्लरी करून घेतली आहे। स्लरी झाल्यानंतर जे आपण बॉल बनवून घेतलेत ते बॉल यामध्ये छान कोट करून घ्यायचे आहेत स्लरीमध्ये, बघू शकता। मग ब्रेड क्रममध्ये घालायचे आहेत व्यवस्थित आणि त्याला पूर्ण ब्रेड क्रम चांगला कोट करून घ्यायचा आहे। आपले सगळे बॉल छान कोट करून झाले आहेत। आता एक एक करून छान मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। बघू शकता आपले मस्त क्रिस्पी असे वेजी चीज बॉल्स रेडी आहेत। नक्की करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।